सुंदरसा विषय सादर करणार आहे। सर्वप्रथम जयंतीचा विषय सादर करते, कारण तुम्हाला माहिती आहे आता आजची 13 लागते, आता 14। तशी जयंती 12 महिने असते, तशी जयंती 1 तारखेपासूनही असते, बरोबर की नाही? हो हो। जयंतीची रॅली निघत असते का तुमच्या इथं? कोण कोण निघते रॅलीमध्ये? हात वरत कर ना बापा। पटपट निघायचं, नाही तर कसं असते, आमचं लग्नामध्ये जायचं असलं तर गजरे आणि 9 वारी ते पैठणी साडी, आणि जयंतीला म्हटलं बाई चल ना रॅली निघाली, माय थांब ना म्हणते, माझ्या घरी पाहुणे आली ना म्हणते, त्याचं जेवणच वाच आहे, त्यांचं जेवणच वाच आहे ना माय म्हणते। रॅली इकून फिरून इकून येते आणि बाई गजरा विजरा लावून इकूनच घुसते, इथंच जाऊन उभी राहते। लय बाया हात अशा। तुमच्या इकडलं नाही बरं, आमच्या इकडलं सांगतो। तुमच्या इकडल्या बाया चांगल्या चांगल्या बापा आहे की नाही? जो तो उठतो आणि कोणी म्हणतो संविधान बदललं पाहिजे, कोणी म्हणते अट्रॉसिटीचा कायदा रद्द झाला पाहिजे, कोणी म्हणते बाबासाहेबांना संविधानच लिहिलं नाही। आता याच्या अगोदर लय फटकारल्या तोंडाची होती, पण आता जरा चिवर घेतलं, जरा शांतवादी झाली। आता तोंडातून शिव्या निघत नाही माझ्या, आहे की नाही? आणि मला असं वाटते हारलेले व्यक्ती असतात ते शिव्या देत असतात, आम्ही हारलेले नाही, आम्ही जिंकून यायच्या छातीवर शाताळ्यावर पाय ठेवणारे लोक आहोत। म्हणून म्हणायचं आहे, जो उठते तो म्हणते की संविधान बदललं पाहिजे, जो उठते तो उठते म्हणते संविधान बदललं पाहिजे। मलाही वाटते संविधान बदललं पाहिजे बापा, खरंच वाटते। वाटतेच का? हो, मलाही वाटते संविधान बदललं पाहिजे। संविधान जुनं झालं ना आता बापा लय। हो, मलाही वाटते संविधान बदललं पाहिजे। संविधान बदलवणाऱ्याला मी माझा पाठिंबा देतो, बिनधास्त संविधान बदला, पण संविधान बदलाच्या अगोदर संविधान लिहिणारा तुमच्या मायचा एखादा दुसरा तिसरा असेल तर आनंद त्याला सांगा ना संविधान लिहा। संविधान लिहाले कुठं लपला असेल, वावरात गेला असेल, दाखलीत गेला असेल, त्याला घेऊन या इथं, नाही तर तयार करा मला एक बापा। दुसरा तिसरा कोणी ठेवला असेल तर ना त्याला सांगा संविधान लिहायला, आहे की नाही? म्हणजे मग बदला ना संविधान। आम्हाला काय म्हणा, आमचं काय म्हणणंच नाही ना, पण बरोबर आहे ना? एवढ्या इचुकाट्यात काय जातं म्हणा बा। म्हणून म्हणायचं का तुम सालो भाई दीपक मेटांगे म्हणतात, तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर और वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर। तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर और वार करना है तो बुजदिलो करके दिखाओ छाती पर। ये झूठ नहीं, इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले तुम्हाला माहिती आहे मनुचा मनु ग्रंथ विषमतेसाठी होता, भीमाचा प्रत्येक सत्याग्रह समतेसाठी होता। कारण तुम्हाला माहिती आहे मनुस्मृती सांगत होती, जर बाईचा नवरा मेला असेल तर त्या बाईला रांडवा किंवा रंडवा इथं ठेवू नका, नवऱ्या संगच त्याला जाळा हे ठेवा तिकडं, हे होता रे बाबू भाषा। मनुस्मृती सांगत होती तिला 2 लेकरं असतील, लहान लहान लेकरं असतील तरी काही प्रॉब्लेम नाही, नवरा मेला तिला नवऱ्या संग जाळा। विचार करा तुम्ही, म्हणजे मनुस्मृती सांगे की ह्या भारतात रांडवाबाई राहिलीच नाही पाहिजे, अजिबात नाही। रंडवा म्हणते की रांडवा म्हणत असते, काय म्हणत असते? तेच म्हणते, विधवाबाई म्हणते। विधवा का? हो, म्हणजे रंडवाच ना? हो, नाही नाही, बाईला रंडवी, नवऱ्याला रंडवा म्हणावं, असं आहे का? ते जोड अक्षर आहे, म्हणजे बाई मेली तर माणसाला म्हणायचं हा रंडवा झाला, आणि नवरा मेला तर बाईला म्हणायचं ही रांडवा झाली, रंडवी झाली, आहे ना? असंच आहे ना? विचार करा तुम्ही, काल जमा मनुस्मृती सांगत होती का जर नवरा मेला तर रांडवाबाई तर राहिली नाही पाहिजे, रांडवाबाईला जिवंत झाला, पण बाबासाहेबांचं संविधान सांगते अरे इंदिरा गांधी रांडवाबाई असून या देशाची सर्वात पहिली प्रधानमंत्री इंदिरा गांधी बाबासाहेबांच्या संविधानामुळे। विचार करा तुम्ही, संविधानामध्ये किती पावर आहे। मनुस्मृती सांगे की बाईला जिवंत झाला, पण त्याच रांडवा बाईला या देशाचा प्रधानमंत्री बनवा, हे माझ्या बाबासाहेबांचं संविधान सांगते। ये बात आहे, विचार करा तुम्ही। म्हणून म्हणायचं आहे की मनुस्तकाच्या पानावर आहे शब्दरूपी विकृती, ब्राह्मणाच्या भल्यासाठी सांगितली त्यांनी कृती। जर कोणता ग्रंथ फेकण्यालायक असेल त्याचं नाव आहे मनुस्मृती, त्याचं नाव आहे मनुस्मृती। कारण मनुचा मनुग्रंथ विषमतेसाठी होता आणि भीमाचा प्रत्येक सत्याग्रह समतेसाठी होता। मनुच्या मनुग्रंथ विषमतेसाठी होता, भीमाचा प्रत्येक सत्याग्रह समतेसाठी होता। 14 तळ्याचा सत्याग्रह दादासाहेब
पाणी पिण्यासाठी नव्हे तर बराबरीच्या हक्कासाठी होता, बराबरीच्या हक्कासाठी होता. हक्कासाठी हो. म्हणून म्हणायचं आहे भीमजी का संविधान इस देश की अमानत है. भीमजी का संविधान इस देश की अमानत है. संविधान से इज्जत, संविधान से हिम्मत है. हिम्मत है. संविधान से इज्जत है, संविधान से हिम्मत है. ध्यान में रखना, संविधान के खिलाफ बोलने वालों, अरे संविधान से ही तुम्हारी माँ बहन अभी तक सही सलामत है, अभी तक सही सलामत है. अभी तक तुम्हारी माँ बहन सही सलामत है. राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता. पडता है. अरे सत्ता कोणाची असो आम्हाला काही लेनदेन नाही. काही सत्ता नाही, कोणाची काही असो पण राज्य तुम्हाला संविधानाला बघूनच करावं लागेल. कोणाची सत्ता असो, असू द्या ना. समजलं का. कुठेही तुम्हाला निळा झेंडा समोर घालावा लागेल, तेव्हाच तुमचं काही बरं वाईट होईल, नाही तर काही खरं नाही तुमचं. तेव्हा शिस्ती यायचं. हाँ, राजनीति में थोड़ा चलना पड़ता, थोड़ा रुकना पड़ता. पडता. समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता. वसूल के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता. और भीमजी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता, सभी को झुकना पड़ता. संविधान के आगे सभी को झुकना पड़ता. सुंदरसं जयंती गीत सादर करणारे लक्ष असू द्या. अरे भीमाची जयंती येताच हल्ली हादरून जातो गल्लो गल्ली. मग डीजेवर नाचता का. डीजेवर नाही, खालतं नसते त्या. नाचणं शरीरासाठी आहे चांगलं. बाबासाहेब म्हणायचे नाचण्यापेक्षा वाचणं. आम्हाला मला नाचू नका रे, वाचा. वाचाल तर वाचाल, पण मी म्हणतो की नाचणं शरीरासाठी चांगलं आहे आणि वाचणं मेंदूसाठी चांगलं आहे. वाचलो पण पाहिजे, आम्ही नाचलो पण पाहिजे. बरोबर की नाही. अरे भीमाची जयंती येताच हल्ली हातरून जातो गल्लो. लक्ष ठेवत जाना भामट्या तोंडाची हो. अरे भीमाची जयंती येताच हल्ली हातरून जातो. जेव्हा डीजेचा आवाज घुमतोय र. अरे पटाके ढोलन ताशाच्या संगती. अरे पटाके, खरंच तुम्हाला आवडलं का. खरंच रॅली कोणाची असते. अरे पटाके ढोलन ताशाच्या संगती. थांब रे, चालून दाखवा लागते. थांब रे, ये बात है. अरे भीमाची जयंती येताच हल्ली जेव्हा डीजेचा आवाज घुमतोय र. अरे भाई एक मिनिट. पटाके ढोलन ताशाच्या संगती. अरे पटाके ढोलन ताशाची संगती. अशी वाघाची रॅली पटाके ढोलन ताशाच्या संगती वाघाची रॅली.
झालं हक्क विसरता का आमचे? विचार करा मनाला. त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे, बापा घोडे त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला, बसायला. त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला. तेव्हा तर लय गोड वाटत होतं हसायला. हो ना. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला, बसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का लागले रुसायला? आता आम्ही हसणार, कोणी रडू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी पैसा लाल खोडू शकणार नाही. माय मावल्यान मग आम्ही एक स्वाभिमान बापाची औलाद आहो. दादा आवाज वाढव रे, आवाज बसंत रे माझा. एक स्वाभिमान बापाची औलाद आहो आम्ही. आमच्या बापानं आम्हाला स्वाभिमान शिकवला. कारण आम्ही स्वाभिमान बाबासाहेबाचं जेव्हा मिलिंद कॉलेजचं काम चालू होतं औरंगाबादला, बाबासाहेबाचं जेव्हा मिलिंद कॉलेजचं काम चालू होतं औरंगाबादला, या महाराष्ट्राचा नाही पुऱ्या भारताचा सुप्रसिद्ध नेता दिलीप कुमार बाबासाहेब जिथं नागपूरला श्याम हॉटेलमध्ये थांबलेले होते, त्याच्या खाली दिलीप कुमार थांबले होते, वर बाबासाहेब थांबले होते. दिलीप कुमारला माहीत झालं की बाबासाहेब का बहुत अच्छा काम है, बाबासाहेब यहाँ पे रुके हैं. दिलीप कुमार बाबासाहेबापाशी गेले. दिलीप कुमार बाबासाहेबापाशी गेले गे, बाबासाहेब तुमच्या मिलिंद कॉलेजसाठी माझ्या इकडून काही मदत लागत असेल तर आम्हाला तुम्हाला मदत द्यायची आहे. बाबासाहेब बोलले, अरे चरित्रहीन लोक तुम्ही फिल्म सिटीचे, तुम्ही शरीर दाखवू दाखवू नाचणारे, त्याचे पैसे कमावलेले हा मर्द घेणार आहे का रे? जा फेक तू हे पैसे. बाबासाहेबांना दिलीप कुमारचे पैसे घेतले नाही. पठ्ठे बापूराव जो बाया तमाशा करत होता, पेटी भरून बाबासाहेबापाशी घेऊन आला, पेटी भरून. बोलले बाबासाहेब हे पेटी तुमच्या मिलिंद कॉलेजसाठी मदत माझी इकून आहे, तुम्ही ठेवा. तेव्हा बाबासाहेब बोलले, पट्टे बापूराव ज्या बाया तू नाचवता ना त्या मांगा मायराच्या बाया आहे, कोण्या फटाबामनाच्या बाया नाही. आणि त्या बायाची कमाई खाणार हा मर्द दिसून राहिला का रे? हरामखोरा ही कमाई तुझी घेणार. अरे आमच्या भगिनी नाचूनी तू झालास माला माल, अरे आमच्या भगिनी नाचूनी तू झालास माला माल. अरे पठ्ठे बापूराव तुझी कमाई तुझ्या मड्यावर खा, 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 पठ्ठे बापूराव तुझी कमाई तुझ्या मड्यावर खा. अरे पटाके ढोलन ताच्याच्या सांगते वाघाची रॅली, पटाके ढोलन ताच्याच्या सांगते वाघाची रॅली जातो, पटाके ढोलन ताच्याच्या सांगते वाघाची रॅली जातो. होते भीमाची जयंती न्यारी, होते भीमाची जयंती न्यारी, या जगात सर्वात भारी, महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. चाचा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. पण बाबासाहेब म्हणायचे, अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. पटाके ढोलन ताच्याच्या सांगते वाघाची रॅली चालतो, पटाके ढोलन ताच्याच्या सांगते वाघाची रॅली चालतो, पटाके ढोलन ताच्याच्या सांगते वाघाची रॅली चालतो. अरे हत्याकांड दलितांचे होते, तुमचे काळीच का फाटत नाही? परत का रबला नारीवर होतो, तुमचे रक्त का गोठत नाही? झोपड्या गरिबांच्या जाळल्या जातात, तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही? आणि आमच्याच मतावर राज्य करतात तरी हरामखोर तुम्हाला लाज कशी वाटत नाही? कशी वाटत नाही? कारण बाबासाहेब बोलले तुमचं वोट तुमच्या माय बहिणीच्या इज्जतीपेक्षा प्रिय असलं पाहिजे. पण आमचं वोट एक हाप बिर्याणी एक पावटी भेटली का गेलं आमचं वोट. खुश. विहारात कोण कोण जाते इथं? हात वर करा बरं. विहारात विहार पाल. आणि हे माणसं काय, हे माणसं विहारात जात ना कधी. यायला काय बाबासाहेबांनी एक दिवस दिला होता मिशन डे, संडे. आता माणसाचं काम कसं आहे, संडे आला की पहिले एक हाप बिर्याणी एक पावटी भेटली किंवा अर्धा किलो मटण भेटलं म्हणजे झाला आमचा संडे. गेली रात्र काहीच लेनदेन नाही. विहारात जात जा रे, खरंच जात जा विहारात. महाराष्ट्रातली मी पहिली लेडीज का मलाही वाटते मी रोज विहारात जावं, पण माझं विहारात जाणं होत नाही. विहारात जाणं होत नाही म्हणून महाराष्ट्रातली पहिली लेडीज का विहारात जाणं माझं होत नाही म्हणून मी खरीच बुद्ध विहार बांधलं. माझ्या उठल्याबरोबर मला जशी उठते मी तसंच मला वंदन करायला भेटते. किती भाग्यशाली लेडीज आहे मी. विचार करा तुम्ही, बुद्ध गयाला गेले मी 3 महिने चिवरमध्ये.
प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक पुरुषांना प्रत्येक बाईनं चिवर घेतला पाहिजे, प्रत्येक पोरीनं चिवर घेतला पाहिजे. आमच्या पोरीला जर कोणचं पोरगं बघायला आलं तर आम्ही त्याला विचारलं पाहिजे की तुमच्या पोरानं चिवर घेतलं होतं का. सामनेर तेव्हा तुम्हाला समजेल की खरं धम्म म्हणजे काय. 3 महिन्याचं चिवर घेतलं, श्रीलंकेला गेली, पूर्ण बुद्धाचे जेवढे ठिकाण आहे सर्व फिरून आली. खरंच मला असं वाटलं की आज माझ्या जीवाचं सोनं झालं. आजपर्यंत जे जीवन जगली असं वाटत होतं बस मी जीवन जगत आहे, पण आज खरं वाटत आहे की मी जीवाचं माझ्या सोनं झालं. म्हणून चिवर घेतला, श्रीलंकेला गेली. श्रीलंकेत जिथं भगवान बुद्धाला जाळलं, जिथं भगवान बुद्धाची अंत्यविधी झाली त्या ठिकाणी गेली. माझ्या संग 15 ते 20 भंतीजी. आणि मला भंतीजीनं सांगितलं, बोले अरे जी ये यहाँ पे भगवान बुद्ध को 5 दिन रखा था. बोले तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहे भगवान बुद्धाला कोण अग्नी दिली? कोणाला माहिती आहे? हात वर करा. माहिती आहे कोणाला? ते नको विचारू. भगवान बुद्धाला अग्नी कोण दिली? कार्यकर्त्यांना विचारते. भगवान बुद्धाला अग्नी कोण दिली? कोणाला माहिती आहे? हात वर करा. सोयाबीनचा ॲव्हरेज किती आला हे सांगा. किती आमचा किती दुर्भाग्य आहे आमचं. किती हे म्हणावं आम्ही का आम्हाला ते सुद्धा माहित नाही. रे विचार करा तुम्ही. 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढी मुक्कामी घोषणा केली, अय जालिमो ढाते व जुल्म मुझ पर मेरे कौम पर भी क्या कसूर है हमारा, किया है क्या? अरे हमने गरीब घर में जन्म ही तो लिया है, अगर ये गुनाह है तो फिर इंसान है क्या? इंसान से इंसान को मिलने नहीं देते, इंसान क्या भगवान को छूने नहीं देते. ये कैसी रीत, कैसा धर्म है तुम्हारा? बंद करो ये जालिमो ढोंगी पसारा. बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं, तुम देखते रहना. और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं, तुम देखते रहना. देखते रहना. ऐलान भीम ने किया सीना तान के, चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के. ऐसा मजा चकाऊंगा तुम देखते रहना. जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना. और हरगिज ना खौफ खाऊंगा तुम देखते रहना. मगर अपने गरीब कौम को बुलवा कर शान से औरों को भी समझाओ, सुनो तुम ध्यान से. है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं, भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं. आदमियत का जीना जी नहीं सकते यहाँ. अरे तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ? आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था. गौतम है जिसका बाग बा, झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशान. हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह. प्यार का, ममता का, सच्चाई का दामन थाम लो. और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो. तथागत भगवान बुद्ध को मान. विचार करा तुम्ही. 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढी मुक्कामी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 1935 ते 1956 मध्ये आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. डिस्टन्स बघा 21 वर्षाचं. 21 वर्षात असा एकही धर्म नाही ज्यांनी बाबासाहेबांनी अभ्यास केला नाही. आणि एवढ्या धर्माचा अभ्यास करून बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला, तो म्हणजे बुद्ध धम्म. विचार करा तुम्ही. काही तर असेल की नाही त्या बुद्ध धम्मामध्ये. 21 वर्ष ज्या महामानवाला अभ्यास करायला लागले, 21 वर्षाच्या नंतर बाबासाहेबांना आम्हाला बुद्ध धम्म दिला. पण अफसोस आहे 68 वर्ष झाले आम्हाला बुद्ध धम्म देऊन. धड आम्ही बौद्धही झालो नाही, धड महारी राहिलो नाही, मधातच लटकलो आम्ही. उशानासारखं कोणालाच काही माहित नाही. बुद्धाबद्दल विचारलं आमच्या बाया उठतात, माझा नाही का उपास आहे म्हणते आज. आणि मी कानी म्हणते बाई 12च्या नंतर जेवत नाही म्हणते. पौर्णिमा आहे की नाही म्हणते. 12 वाजले उपास म्हणत नाही हो माय, त्याला उपोसत म्हणतात. त्याला उपोसत म्हणतात, उपास म्हणत नाहीत. आपण जे असतो की नाही वर्षवासामध्ये 3 महिने असतात, पौर्णिमेच्या दिवशी असतात, त्याला उपास नाही उपोसत म्हणतात. काय म्हणतात माहित आहे कोणाला? लय मांगा आहे तुमचा वरुड तालुका, लय मांगा आहे, त्याला उपोसत म्हणतात. 12च्या नंतर आम्ही उपास सोडला. 12च्या आत म्हणजे 12च्या नंतर आम्हाला दाताला दात लावता येत नाही, नाही तर शील तुटते. आम्हाला फळ खाता येत नाही, आम्हाला केळं खाता येत नाही. आमच्या बाया 12च्या अगोदर जेवतात आणि 12 वाजता भगर होतं गिटक, साबुदाणा होतं गिटक, केळं होतं खाय, ऍपल होतं खाय, कोणचं गांजर होतं. गांजर म्हणजे आलं ते गांजर. एका बाईच्या घरी गेली, मला तिथं बसवलं म्हणे, दीदी माझा का नाही म्हणे आज पौर्णिमा आहे का नाही म्हणे, तर माझा उपास आहे म्हणे, नाही तर माझ्या घरीच तुमचा स्वयंपाक केला असता म्हणे. म्हटलं हो का ताई, म्हटलं आज का नाही उपास आहे म्हणे दीदी म्हणे माझा म्हणे, साबुदाण्याची खिचडी खातो म्हणे थोडीशी. आता मी गेली ना तिकडे किचन पाशी, छोटंच घर होतं तिचं, तर त्याच्यावर नाही का एवढी कढई होती झाकलेली. हा उघडून पाहतो का नाही तर कढई भर साबुदाणा. अरे बापरे. मी म्हटलं ताई कितीक जण आहात म्हटलं उपासवाले. मी एकटीच आहो म्हणे. म्हटलं एकटीच कढई भर गिटकतं का माय. म्हटलं काय होय तू उपास होय. नवऱ्याला माय उपास आहे तिकून 1 डझन केळं घेऊन ये जावं. माय उपास आहे तिकून 1 अर्धा किलो शेप घेऊन ये जावं. गांजरा घेऊन येतात. उपासाला गांजरं खात असते, बहुतच बुडा बदमाश आहे. त्याला म्हणत नाही हो माय. उपास म्हणजे आम्ही दाताला दात लावू शकत नाही. आम्हाला
केळं खाता येणार नाही, ॲपल खाता येणार नाही, आम्हाला दूधही पिता येत नाही. कारण दूध हे लहान मुलाचं जेवण आहे. माझा प्रबोधन, माझं गायन, माझा कार्यक्रम टाइमपास म्हणून बघू नका. कारण माझ्याहून मोठ्या मोठ्या गायिका येतील आणि तुमच्यापाशी गाऊन जातील. पण जे विषय मी तुमच्या समोर सादर करते, आईची शपथ महाराष्ट्रातली कोणची गायिका तुमच्या समोर हे विषय सांगणार नाही. आम्ही उपवास म्हणजे 12च्या नंतर आम्हाला दाताला दात लावलं तर आमचं शील तुटते, आम्ही दूध पेलो तर आमचं शील तुटते. कारण दूध हे लहान मुलीचं जेवण आहे. लहान मुलाचं 2 वर्षापर्यंत लेकरू दुधावर जगते, बरोबर. त्याच्यामुळे ते लहान मुलाचं जेवण आहे, आम्हाला तेही पिता येत नाही. आम्ही फक्त ज्यूस पिऊ शकतो. तुम्ही कुठलंही काही खाऊ शकत नाही तर तुमचं शील पाळल्या जात नाही. आमच्या बाया पांडी साडी घालून आली का मा मी जयंतीमध्ये, तुम्हाला काय सांग बाई, मी बाई 12च्या नंतर जेवतच नाही बाई. पांडी साडी घालून अगरबत्ती लावणं म्हणजे बुद्ध फॉलो करणं नव्हे. बुद्ध हा वाचण्याचा विषय नाही, बुद्ध हा आचरण करण्याचा विषय आहे. खरंच तुम्ही विचार करा, मी 3 महिने चिवर घेतलं तेव्हा मला असं वाटते की खरंच मी जीवन जगली. जेव्हा भगवान बुद्धाला मी तुम्हाला विचारलं की भगवान बुद्धाला कोण अग्नी दिली, ते एकाने हात उभा केला नाही. त्याचं कारण असं आहे की भगवंताला कोणीही अग्नी दिली नाही. विषय नीट ऐका. भगवान बुद्धाचं जेव्हा परिनिर्वाण झालं, कारण भगवान बुद्धानं 3 महिन्या पहिलेच आनंदला सांगितलं होतं की माझं परिनिर्वाण ह्या दिवशी होणार आहे. शाल वृक्षाच्या झाडाखाली भगवान बुद्धाचं परिनिर्वाण झालं. आणि काश्यप भंतेजी, आजही लोक असे म्हणतात की त्यांचं अजूनही परिनिर्वाण झालं नाही. काश्यप भंतेजी हिमाचल प्रदेशमध्ये होते आणि जेव्हा भगवंताचं परिनिर्वाण झालं तेव्हा काश्यप भंतेजी जिथं होते या पृथ्वीवरचे सर्व झाडं कोमेजले होते. ते सुद्धा अरहत होते. काश्यप भंतेजीनं बघितलं की पूर्ण झाडं कोमेजले. काय झालं तर भगवंताला काही ना काही झालं. म्हणून काश्यप भंतेजी 500 अरहत घेऊन पायी निघाले. तर काश्यप भंतेजीला किती दिवस लागले? 5 दिवस. 5 दिवस भगवंताला सरणावर झोपवलं. त्याच्या अंगावर तुपाचे पिपे टाकत होते, पण भगवंताला अग्नी लागत नव्हती. जेव्हा काश्यप भंतेजी तिथे पोहोचले, कुठे? कुशीनगरला. जेव्हा तिथे पोहोचले, सूत्रपठण केलं, तिथं पूजा वंदना घेतली, त्यानंतर भगवंताला आपोआप अग्नी लागली. भगवंताला कोणीही अग्नी लावली नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर कोणी विचारलं तर लक्षात ठेवा की भगवंताला कोणीही अग्नी दिली नाही. काही म्हणतात भगवंताला राहुलने अग्नी दिली नाही. भगवंताचा मुलगा राहुल, त्यांनी अग्नी दिली नाही. कोणीच भगवंताला अग्नी दिली नाही. ते हे लक्षात ठेवा तुम्ही. फटाके ढोल नटाशाच्या सांगती वाघाची रेळी जयंती न्यारी जगा सर्वात होते हो भारी. हीच दिवाळी आमची होळी 14 एप्रिल या भुवरी. 14 एप्रिल या भुवरी. अरे जन्म त्याचा न्याय देऊन गेला, आनंद सुख सारा घेऊन आला. बंदा भीमाचा एक डोलतोय र. अरे पटाके ढोल नताशाच्या सांगती वाघाची रॅली. विचार करा तुम्ही. आता तुम्हाला हेच माहित नाही तर औरंगाबाद नाम विस्तार दिन 14 जानेवारी 1994 मध्ये बाबासाहेबांचं विद्यापीठाला नाव मिळालं. कोणाकोणाला माहित आहे? औरंगाबाद विद्यापीठ 14 जानेवारीला असते. कोणाला माहित असेल तर हात वर करा. माय वाचत जावं. खरंच सांगतो तुम्हाला, खरंच तुम्हाला बुद्ध धम्म जर समजून घ्यायचं असेल, बाबासाहेब काही 10 पुस्तकं वाचू नका, फक्त 3 पुस्तकं वाचा. 3 पुस्तकं वाचा फक्त. बुद्ध आणि त्याचा धम्म मराठीमधला. कुठला? बुद्ध आणि त्याचा धम्म मराठीमधला. दुसरं भारतीय संविधान, ते पण मराठीमधलं. आणि तिसरं पुस्तक म्हणजे धनंजय कीर लेखक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक. हे पुस्तक बाबासाहेब जिवंत असताना 1954 मध्ये बाबासाहेबाच्या हातानं त्याचं उद्घाटन झालं. ते एक पुस्तक वाचा. 3 पुस्तकं वाचांना आईची शपथ पुरा धम्म तुम्हाला समजून जाईल. खरं सांगते तुम्हाला. वाचाल तर वाचाल. कोणा लग्नाला गेले, कोणा जत्रेला गेले, कोणा खेत्रेला गेले, 10 साड्या आणल्यापेक्षा 4 साड्या आणा. 10 नवऱ्याला 4 ड्रेस आणल्याशिवाय 2 आणा. पोराले 4 ड्रेस आणण्याच्या ऐवजी 1च आणा. पण आईची शपथ तिकून येताना 1-2 महापुरुषाचं पुस्तक घेऊन या, तुमच्या लेकराला वाचायला द्या.
खरंच तुमच्या जीवात तुम्हाला वाटत असेल की उद्याची पिढी आमची उजेडात बघायची आहे तर महापुरुषाचे पुस्तकांना लेकराला वाचायला द्या. त्या टीव्हीच्या मागं पडू नका. माय भाभीजी घर पे है, माय नवऱ्याची बायको, हा ते काय काय शिरेला मला नावही माहिती नाही, त्या शिरेलाच्या मागे लागू नका. माय उलटा चष्मा, हा तारक मेहताचा उलटा चष्मा, सरकास नाही होत तो, उलटाच राहते. त्याच्या मागे लागू नका. खरं सांगतो मी तुम्हाला, त्याच्या मागे अजिबात लागू नका. तुम्हाला माहित आहे नाम विस्तार दिन त्याच्यासाठी किती लोक शहीद झाले. गौतम वाघमारे, पोचीराम कांबळे मातान समाजाचा. कोणाला माहित आहे? माहित आहे कोणाला? मातान समाजाचा पोचीराम कांबळे. तो जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही हात कापले. तू जय भीम का म्हणतो? पोचीराम कांबळेला बोलले राम राम म्हण, जय भीम म्हणू नको. पोचीराम कांबळे तरी जय भीम म्हणत होता. मातान समाजाचा पोचीराम कांबळे म्हणून त्याचे दोन्ही पाय कापले तरी पोचीराम कांबळे म्हणत होता जय भीम. पोचीराम कांबळेला सरणावर लेटवलं का आता तरी राम राम म्हण, नाही तर आम्ही अंगाडब्याची काडी लावून तुला जाळून भस्म करू. तेव्हा पोचीराम कांबळे बोलला, अरे मला जाळून भस्म करशील त्याच्यातून जो ज्वालामुखी निघेल त्याच्यामधून सुद्धा निघेल जय भीम. मराचा शौक असेल तर असं मरा. माय समाजासाठी मरा, देशासाठी मरा. आमचे पोरं मरतात पोरीसाठी. बापा पोरीनं फोन नाही उचलला तर आमचे पोरं मरतात. पोरीनं आजकालच्या पोरी अशा झाल्या, काही काही साथ बरं सगळ्या नाहीत. काही काही पोरी अशा आहे याच्यापासून चांगला भेटला का यायला पाहतो ना, याच्यापासून संपलं का मग दुसरा पाहतो. दुसरा याच्यापाशी आता काही नाही, आत्महत्या करतात. अरे पोरीसाठी आत्महत्या करू नका रे. कमस कम विचार करा, त्या मायनं जिनं जन्म दिला तिचा विचार करा. कमस कम 9 महिने वागून तुम्हाला लायण्याचं मोठं केलं. पोरीसाठी आमच्या पार्टीत 1-1.5 फुटी आहे असं. हे बा हे ढोलकवालं जर पोरीनं फोन नाही उचलला तर आमच्या इथे एक शुक्रवार तलाव आहे, त्या तलावात जाते असे पाय टाकून बसते असे. बापा अन फोन उचलता का तलावात उडी टाकू, अन फोन उचलता का तलावात उडी टाकू. पाणी पाहू का म्हणते. आणि ते काय फोन उचलत नाही. मग फोन नाही उचलायच्या मायबीन तिची माय लय बदमाश आहे म्हणते. हा तिची माय आहे ना ते लय 420 आहे म्हणते. ते ना मला माय बाईला माय बाबूला बाबू पिल्लू. आम्ही ऐकलं बाई म्हशीचे पिल्ले, गाईची पिल्ले, बकरीचे पिल्ले, डुकराचे पिल्ले, आता माणसाचे पिल्ले झाले. हो माझं पिल्लू. आणि मेरे बाबू ने खाना खाया क्या? आणि मेरे बाबू का चेहरा क्यों असा सुका सुका लग रहा. आम्ही पाहिले होते बाई म्हशीचे पिल्ले, म्हशीले पिल्लू झालं, डुकराले पिल्लू झालं, आता माणसाले पिल्ले झाले. आणि पिल्लू किती आता तर फॅशन झाली. पोरीचे लफडे कमी झाले आणि बायाचेच लफडे चालू झाले. बापा हे चालू झालं. हो दीदी पिल्लू किती वर्षाचे राहते? हा आणि पिल्लू मेला बाबू. पिल्लू पाहिलं तर 40 वर्षाचं आणि हे चिरकुटलं पाहिलं तर 25 वर्षाचं. 25 वर्ष. आणि त्या 40 वर्षाच्या बाईला म्हणते मेला बाबूने खाना खाया क्या? खाया फॅशन झाली, आता फॅशन झाली. अरे मरायचा शौक असेल तर देशासाठी मरा. हे बा हे 1.5 फुटे पोट्ट ते शेजारची एक पोट्टी पाहिलं लहान, तिचं 2 वर्षाचं पोरग चालला चॉकलेटा घेऊन तिला. हा आणि वहिनी तुम्ही किती सुंदर दिसता. आणि वहिनी म्हणते बापूजी तुमच्या भावाला की नाही माझी फिकोरच नाही. संतूरवाली मम्मी दिसते ते. हो आणि ह्या काय म्हणते 1.5 फुटे. वहिनी कमाल झाली बा दादाची. दादा तुमच्या इकडे लक्ष देत नाही. मला तुमच्यासारखी बायको भेटली असती का नाही तर मी तो घराच्या बाहेरच गेलो नसतो. हो हिला काय वाटते बापूजी लय चांगला आहे. तिला काय माहिती बापूजी भिकार चोट आहे, बाहेर न्यायची बाहेर न्यायची अवकात नाही म्हणून इथंच लग्गा लावून आलो त्या घरी. तिला काय माहिती. तिला वाटते बापूजी लय चांगला आहे. बापूजी 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 चालला बापूजी चॉकलेटा घेऊन 2. हा आमच्या पार्टीत असो तिथं जाते एखादी आणि ते राहते एखादी पोट्टी राहते आणि त्या पोट्टीनं जर फोन नाही उचलला का मग फोन उचलतं का विहिरीत उडी तलावात उडी टाकू. मग ते काय फोन उचलत नाही. तिची माय लय बदमाश आहे म्हणते. मग तिला ऐकून मेसेज करते, प्रिय झोपली असेल तर तुझे स्वप्न पाठव. हसत असशील तर तुझे मुस्कान पाठव. आणि रडत असशील तर तुझे आसू पाठव. ते तिकून मेसेज करते. अरे म्हणते भाड्या मी भांडे घासत आहो खरकट पाठवू का रे म्हणते. मराचा शौक असून तर देशासाठी मरा, समाजासाठी मरा, पुरीसाठी मरतं. आणि काही काही बाया तर बघा आता इथं वरुड आहे की नाही 10-15 किलोमीटर. आता कोणाचे रिकामटेवडे लोक असतात कुठेही बघा. रिकामटेवडे असतातच. एक तर गावामध्ये झाडाखाली बसतात, शहरामध्ये टपरीवर बसतात चायच्या. बरोबर की नाही. त्याची ठिया असते तिथं रिकामटेवडे असतात. बायका कामाला जातात हरामाचा खातात हरामखोर. आणि तिथून कोणाची पोरगी कुठं चालली, कोणाची बायको कुठं चालली. चष्मा लावते नाही दिसलं तर. एखाद्याची पोरगी बिचारी आता गरीबाची पोरगी आहे, वरुडला जायचं आहे, रस्त्याने एखादा भाऊ दिसला, दादा तू चालला का रे म्हणते गाडी घेऊन. मी येऊ का रे म्हणते तुझ्या संग. चल म्हणते बाई जाते गाडीवर बसून. आता गेली का याचं बरोबर लक्ष. हे बघ गेला त्याच्या पाशी एक माणूस असते, गाडीवर बसली दिसली का बा त्याला करते
पाय पाय पाहिनं 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 पाय पाय रोज रोज जाते तिच्या घरात पाहिनं पाय पाहिनं पाय हो ना पाय ना समोर हो तेव्हा ते ढमक्याची पोरगी झाली पाहिनं पाहिनं अरे जाऊ दे ना ते जाते तर तिचे दिवसात विचारायचे हो ना. दादा भाऊ म्हणून चालली अरे तू घराच्या बाहेर गेल्यावर तुझी बायको दुसऱ्याच्या गाडीवर बसून जाते ना त्याचं पाहिनं पहिले त्याचं पाय ना हे बरं झाकून ठेवता लोकांच्या घरात झाकून पाहिल्यापेक्षा तुमच्या घरचा अंधार पाहणार त्या कालच मी तिथं वरुडला उदाहरण सांगितलं आणि मी एक वेळा सांगितलं डबल सांगत नाही पण आता मला तो प्रसंग आठवला म्हणून सांगूशी वाटते का आम्ही कशी आहो आमचं राव देतो दुसऱ्याच बघायला जातो दोन बुडी असतात ह्या यायचे सारखे माझ्यासारखे हो हो आता बघा पहिले कसं होतं जिकडे तिकडे बघा स्वच्छता अभियान आलं आता पहिले संडास नव्हते उचलला डब्बा का चाललो खारीत उचलला डब्बा का चाललो खारीत रोड न तर बापा गावाच्या आलो ना रोड न इकुनी बसलेले तिकुनी बसलेले आणि चाललो मधातून बाया तरी बिचारा माणसं पाहिले की स्टँड अप आणि माणसं एवढे बेसराम बसलेच राहते जा बापा माणसं त्या म्हणते ना ते बसणाऱ्याला लाज नाही पाहणाऱ्याने तरी लाजाव नका पाहू तिकडे जा तिकडे आता पण सगळ्याकडे स्वच्छता अभियान झालं की नाही झालं ना तरी तुम्ही बघा म्हाताऱ्या बुड्याले संडासात होत नाही कशी होईल जी संडासच होत नाही म्हाताऱ्या बुड्याले उचलला डब्बा का गावच्या खारी उचलला डब्बा का गावच्या खारी त्याला वाटते बहीण मस्त थंडी व्हावं लागते इकून तिकून घनघन माशा करते 2-4 गवताच्या काड्या रुतल्या सटकन उतरल्याशिवाय त्याचा किंमत जमत नाही मग ते आपली नोय ते दोन बुडे आमचं तर काय सांगतो मला पार्टी आहे की नाही आता एखाद्या गावात जातो आम्ही प्रत्येकाच्या घरात एकच संडास बाथरूम असते की नाही आता हे 7-8 लोक कुठे जातील मग हे काय करतात संडासला जातात खारीत डब्बे नेत नाहीत बकेटच घेऊन जातात अरे मी म्हणतो बकेट नेतात तर काय संग पंगत बसता सोबत की काय बसता आणि काय वाढता असं पाणी आणि ते 2 बुडे जातात संडासला असे जातात बस 2 म्हातारे बुडे एक असा मांग बसते आणि एक असा पुढं बसते म्हणजे असा बसते सांगा लागते ना कसा बसते म्हणून सांगा लागते पटलं पाहिजे एक असा मांग बसते आणि एक असा पुढं बसते आता मागच्याची होते बाबा होते वाढकोच मागच्याची होते तर हा काय करते पुढच्याची धुवायला जाते अरे बाप हा पुढचा म्हणते अभि हे माई होय ना म्हणते मग मागचा म्हणते हे तू होय तर माई कुठे गेली म्हणजे आमच्या समाजाची अशी दुर्दशा आहे स्वतःचे कुठे गेले माहित नाही दुसऱ्याची धुवाले स्वतःची खरकटी आहे ते तशीच राहू देतो आणि दुसऱ्याची खरकटी आहे का धुतली आहे ते आम्ही पाहायला जातो ही आमच्या समाजाची दुर्दशा आहे म्हणून म्हणतो माय मावल्यांना सगळ्या पोरांना सांगतो मगाशी मी आमच्या महेंद्र भाऊच्या घरी जेवायला गेले होते कोणचं गाव होतं रे हा तिथं जेवायला गेले एक मुलगी आली सावंगा मला बोलले दीदी माझा ना भाऊ मेला आणि माझी आई खूप रडते 8 महिने झाले खूप वाईट